पाहतात अर्थातच आदित्य याला हे पारितोषिक जवळपास आहे ते 900 रुपयाचं. पण एका सामन्यामध्ये 3 खेळाडूंना किती पारितोषिक मिळालं पहा. मैदानाकडे आपण जाणार आहोत. सामना सुरू होतोय. गुड्डा जाधव सरांचा आवाज आपण ऐकूया आणि जाऊया. रोहाचा एक गोड आवाज गुड्डा जाधव सर यांचा आवाज आपण ऐकूया. आणि सामनावीर हे पारितोषिक आपण देऊया. एक सुंदर चषक आणि त्याचबरोबर शूज देऊन आपण त्याला सन्मानित करूया. चला लाईनमन यांना विनंती आहे. लाईनमनला विनंती आहे आपण मैदानाच्या सोबतले आपण थांबायचं आहे. चेंडू आणून द्यायचे आहेत. जाऊया गुड्डा जाधव सरांच्याकडे. ओव्हर टू गुड्डा जाधव सर. धन्यवाद. धन्यवाद काका. थँक्यू सो मच. सुरुवात झाले. चेंडू सीमारेषा पार पाहिला गेला. सलगचा हा दुसरा चौकार. हॅलो. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 4-4-6-6 दिस ओव्हर. याच्यापेक्षा अजून काय एक्सप्लेन करणार. 20 ऑन बोर्ड. चिंतन गोलंदाजी फलंदाजी करत असताना अक्षय चिंतन चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मिसफिल्ड. एकचं रूपांतर दुसरी मध्ये. बावीस 5 चेंडू 22 धावा धावफलकावरती झालेल्या पाहायला मिळतात. पाच बॉल 22. चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. मिळणार धावा 6.
स्कोर कार्ड 28 ऑन बोर्ड पहिल्या ओव्हरमध्ये. अठ्ठावीस 5 षटकांचा सामना. सुपर 6 गोलंदाजी मार्कवरती ओम. चला चांगला आहे फटका. चिंतन हा बॅटर जो आपण पाहतोय. प्रवास चालू आहे. फुटबॉल फुटबॉल फुटबॉल. मेसी नाही आहोत आपण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. धाव मिळणार 4. आता थँक्यू टीचर मास्टर. एक पारितोषिक आहे. चैतन जर पूर्ण 5 ओव्हर चिंतन जर पूर्ण 5 ओव्हर खेळला तर आदित्य गोरेगावकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक राहील. पण आता अक्षय आहे. चला डॉट बॉल. 2 चेंडू 32 धावा धाव फलकावरती. वाईट आहे वाईट आहे. यस वाईट बॉल. अवंतरी धाव धाव फलकावरती. आणखीन एक आकडे मोड होते. 33 धाव संख्या धाव फलकावरती. 2 बॉल 33. कॉट आणि आउट. सुजित. प्रेमने मस्त फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू वाढवतोय. फेकी करतोय. 1च धाव. 41 धाव संख्या. प्रेमला डगआउट मधूनच सांगितलं असेल ना नदीम की तुला फक्त सिंगल काढून द्यायची आहे. चिंतन बाकी सर्व काम करेल. आपल्या टीमचं चिंतन करेल.
चिंतेचं निवारण करेल. लिफ्ट करतोय, व्हाईट बॉल येतोय धावफलकावरती. आणखी एक आकडे मोठ चलो. 42 धावसंख्या धावफलकावरती. 8 बॉलवरती 34 खेळत असताना चिंतन पाहायला मिळतोय. प्रेम एक. कालच्या दिवसात एक अर्धशतक ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल आहे हा. भन्नाट वेग होता. भन्नाट वेगाच्या विरुद्ध आपल्याला जर आपण पाहतोय तर काहीच मोठा फटका मारता आला नाहीये. चलो, चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुजित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 34. 42 धावसंख्या धावफलकावरती. 2.2. चांगला फटका पण धोक्यात. विकेट. फलंदाज चिंतन बाद. टीम मीटिंग नाही घ्यायची आपल्याला. वेळ आपल्याला दिलेला आहे 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. साहिल सुर्वेकडून संकेत सुर्वेनीची कॅच घेतली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओमकार तलवटकर यांच्याकडून सुद्धा 100. गुगल पे डिजिटल मनी ट्रान्सफर होणार डायरेक्ट अकाउंट मध्ये. नो थर्ड पर्सन. चला, धावफलकावरती येतो. एकदा पूर्ण. दुसरी धाव. दुसऱ्या धावेला 2 धावा. 2 धावाच. नॉन स्ट्रायकर एंड थोडासाच जास्त वळून गेला होता. ऑनलाईन पैसे दिले तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एंड ऑफ द डे तुम्ही त्याच्या कलेला दाद देताय, त्याच्या एफर्ट्सला दाद देताय. बट कसं होतं ना, जेव्हा आपण हार्ड कॅश देतो ना, तेव्हा आपण त्या चेहऱ्याला वरती आणतो, त्याला आपण स्टेजवर आणतो, त्याला आपण सर्वजण पाहतात. कॅश त्यासाठी येते. नाही नाही नाही, हा बॉल चांगला आहे. हा बॉल खरंच चांगला टाकलाय. डॉट बॉल येतोय. 44 धावा धावफलकावरती. 1 बॉल बाकी शेवटचा. हा ही डॉट बॉल येतोय. चला, 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती बनल्यात. 44 धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला 28. या ओव्हरमध्ये धावा दिल्या फक्त 4. 40 हा आकडा 2 ओव्हरमध्ये लागतो. 40 आकडा 2 ओव्हरमध्ये येतो. बट नंतरच्या पुढच्या 3 ओव्हरमध्ये परत 40 लागत नाही. मागील मॅचमध्ये पहिल्या 12 बॉलमध्ये 39 आल्या. त्याच्यानंतर येणाऱ्या 12 बॉलमध्ये रन काय बनले नाही. 18 बॉलमध्ये आताही तेच आहे. गणित सिंपल. एज होती. आवाज आलेला. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट नाही. चलो, 1 रन येते. 1 रनने धावफलकावरती वाढ होते. मयूर गोलंदाजी मार्कवरती आले. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती एक संधी कदाचित आली होती. स्लो. आता गतीमध्ये परिवर्तन केलं. या फंटॅस्टिक बॉलिंग. ब्रिलियंट. परत एकदा स्लो टाकला. चलो, टॉप 3 मध्ये जाण्याची लढत. स्लो बॉल. स्लो बॉल. आज गोलंदाजांनी फलंदाजांना अचंबित केलंय.
म्हणजे जर सकाळपासून किंवा कालपासून जर तुम्ही मॅच फॉलो करत असाल ना, तर तुम्ही मॅजिक मोमेंटवरती किंवा या ग्राउंडवरती येऊन छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग जर पाहत असाल तर एक गोष्ट तुम्ही विसरला असाल तर ती आठवण करून देतो. फास्ट बॉलला विकेट नाही मिळाले, स्लो बॉलला विकेट मिळाले. लेग बाईस शोधून येणारी धाव. धावफलकावरती 1 ने वाढ. 47 2 गडी बाद. 1 बॉल बाकी, चौथा षटक प्रगतीपथावर असताना स्कोर थांबला, स्कोर दबला. चला चेंडू निघून गेलाय फाईन मध्ये, चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा 4. थँक्यू सो मच. 51 संघाची 50शी ओलांडली. 50 धावापेक्षा 51 धावा धावफलकावरती. फंटॅस्टिक बॅटिंग. शिव मेडिकल विरुद्ध विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन. चलो बदल करतोय आपण. 2 गडी बाद. शेवटचा षटक संकेत गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतील. प्रेम 4 चेंडू 2. प्राज 7 बॉलवर 7. हा बॅट वरती आला नाहीये, कनेक्शन चांगलं बनलं नाहीये. 1 धाव पूर्ण. चलो एकच धाव, एक पेक्षा जास्त काही नाही. 52 धावसंख्येवरून आपण आहोत. 2 गडी बाद झालेले आहेत. 60 प्लस नव्हे तर 65 प्लस करा आता. 5 बॉलमध्ये 15 धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर कार्ड होईल. नाचा फटका फसला. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव, ती सुद्धा पूर्ण. तिसरी धाव आलेली आहे, पण तिसऱ्या पंचांची मागणी केली. हा चौकार आहे का नाही हे बघण्यासाठी. सेव्ह. बॉल अडवलाय. 3 धावा धावल्यात ना पंच. 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत पंच. थँक्यू सो मच अंपायर. 55. चांगला बॉल. प्रेम आहे, पण प्रेम कडून आशा दरवेळी भिन्न होत. म्हणजे आपण आशादायी नजरेने किंवा आशा ठेवतोय प्रेम कडून, बट नाही, आपले सगळे अंदाज चुकलेत. चलो आता 3 बॉल बाकी. 3 मध्ये 2 तरी बनवायला लागतील. 3 मध्ये 2 बनवायच्या होत्या. चला 1 तर बनला. नशिबाने आला. 22 मधून येणारा चेंडू सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. चला चौकार येतो धावफलकावरती. 59 ऑन बोर्ड. 2 गडी बाद. स्कोर कार्ड बनलंय. ट्राय केलाय. शेवटच्या बॉलला काय होईना.
बट ट्राय केला, चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. एक बॉल अजूनही बाकी आहे. षटकार येतोय. थँक्यू डीजे मास्टर. मी म्हटलं होतं ना 65 प्लस करायचे आहेत. 65 तर केलेले आहेत. आता एक गोष्ट, चेरी ऑन केक म्हणजे केकच्या पीस वरती एक चेरी लावतो ना, तसं चेरी ऑन केक करायचं असेल ना, तर ह्या बॉलला जर षटकार मारला तर 70 प्लस होऊन जाईल. मग स्कोर कार्ड आहे ना एक फायटिंग युनिट कडे जाईल. एक मोठा फटका 70 प्लस करायचा आहे. चेरी ऑन केक. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावत येतोय. मस्त फिल्डिंग त्याच्याकडून, अडवला जातोय. एक पूर्ण, दुसरीचं रूपांतर, दुसरी सुद्धा पूर्ण. 2 धावा धावफलकावरती धावून पूर्ण केल्या जातात. 67 ऑन बोर्ड, 68 टू विन. चलो 68 ऑन बोर्ड करायचे आहेत आपल्याला जर विजयी करायचं असेल तर. म्हणजे धावा धावफलकावरती बनल्या आहेत त्या म्हणजे 67 आणि 68 रन्स टू विन. 68 चा प्रवास, 68 चं टार्गेट कम्प्लिशन ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो. अर्थात व्हॉइस ऑफ अलिबाग अर्थात सन्माननीय काका म्हात्रे सरांना विनंती करतो प्लीज. धन्यवाद गुड जाधव सर, मॅन फ्रॉम रोहा यांचा आवाज आपण ऐकत होतात. शिवम मेडिकल आणि विश्वकर्मा कंस्ट्रक्शन या दोन संघामध्ये ग्रुप सी मधला हा सामना सुपर 3चा सामना. कोण जाणार सुपर 3 मध्ये याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहता 67 धावा धापलकर नव्हतं शिव मेडिकल संघाने आणि 68 धावांचं लक्ष. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. प्रतिषटका जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 13.60 ची सरासरी या ठिकाणी धावफलकावर नोंदवावी लागेल. ती विश्वकर्मा कंस्ट्रक्शन या संघाला. सलामी जोडी मैदानामध्ये. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेच सामन्याकडे आपण वळूया. आपण पाहतात अर्थातच एक मोठी क्रिकेट स्पर्धा जी अर्थातच गोरेगाव गावातली श्री छत्रपती शंभूराजे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून अनेकांचं योगदान तुम्हाला आपण पाहिलंय. नरेशदादा अहिरे सर जे आधारस्तंभ आहेत, अक्षय यादव सर कार्याध्यक्ष आहेत, विजयजी कोळकर सर सचिव आहेत, सौरभ शिर्के सर सहसचिव, सिंधनजी गोरेगावकर खजिनदार आहेत, हितेशजी कांदळेकर सर उपाध्यक्ष, दिनेशजी चव्हाण सर अध्यक्ष, सुजितजी उंडे सर सह खजिनदार. त्याचबरोबर कमिटी सदस्य म्हणून प्रशांत संवादकर सर, अक्षयजी कदम सर, अभिजितजी नेमाणे सर, सचिनजी विश्वकर्मा सर, प्रणितजी गावडे सर आणि प्रणितजी म्हस्कर सर यांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. पांडुरंगजी माने सर अध्यक्ष आहेत, भूपेंद्र ढोळे सर उपाध्यक्ष, योगेशजी पिंपळे सर, अनिकेतजी महाडिक सर खजिनदार, परेशजी सावंत सर सह खजिनदार आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अर्थात दिनेशदादा हरवंटेकर सर या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करूया, ज्याने तन मन धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करण्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. पर्व 5वा आपण पाहतात. वळी आपण मैदानाकडे. सलामी जोडी मैदानात येते. फलंदाज सुजित आणि दीपेश डावाची सुरुवात करतील आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतील.
पहिले षटक हे पॉवर प्लेचं, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतात मिड विकेटला, 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी लॉंग ऑफला. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज. चला 12वा खेळू या ठिकाणी अपेक्षित आहे यज्ञेश गोलंदाज. पहिला चेंडू डावखोरा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पाहिला मिडॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूला अडवला. दीपेश धावाची सुरुवात करतोय आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. 69-68 धावांचं लक्ष, 13.60 ची सरासरी. पुढचा चेंडू यावेळी आपण पाहिलं पंच अर्थात असमाधानी ठरले, त्यांनी हात जमिनीला समांतर केले, दर्शवले अवांतर. धावीचं एक योगदान इथे मिळालं अवांतर खात्याने. अर्थातच या संघाची धावसंख्या डबल कव्हर नोंदवली गेली 1च्या घरामध्ये. जाऊया मैदानाकडे. पुढील चेंडू, हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहिला तुझ्या इष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे गेला गली क्षेत्रामध्ये. पंच आमच्याकडे वळतात, दर्शवतात हा चेंडू खराब आहे, अर्थात सोयीचा मारा. 1+1 2 धावांचं आणखीन एक योगदान, 3 धावा धाबलकावर. या स्पर्धेमध्ये 90 धावांचा उच्चांक नोंदवला गेला. त्यानंतर आपण पाहिलं 5 षटकामध्ये 4 षटकामध्ये सहजगत्या 50 ते 55 धावा धाबलका सहज आल्यात, कारण सिमेंटची खेळपट्टी आणि त्याचा पुरेपूर वापर खेळाडूंनी केला, हे देखील योगदान पाहायला मिळालं. आपण अर्धशतकवीर देखील पाहिलं, अर्थातच शिव मेडिकल संघाचा ज्यांनी गुणलेखन केले ते अर्थातच चिंतन गोरेगावकर यांनी अर्धशतक आपण पाहिलं. दरम्यान यावी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यज्ञेश पहिले षटक फेकतोय पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. या वेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला भिरकावलाय, मिड विकेटला आला एक गगनभेदी गगनचुंबी षटका, 6 धावा. सुजितने षटकाराने आपलं खातं उघडलं. या ठिकाणी मिड विकेटला चेंडूला फेकून दिला, 6 धावा. एकूण धावा धाबलकर येऊन पोहोचल्या 9च्या घरामध्ये. 9 धावा धाबल करत 68 धावांच्या लक्षाचा पाठलाग. पुन्हा एकदा यावेळी वार्डिश लॉंगन क्षेत्रामध्ये खेळ, 1 बाउंड चेंडू मात्र सीमारेषेकडे येतोय. सलग 2 चेंडूवर आले 2 अर्थात एक षटका चौकार, 10 धावांचं योगदान. सुजित चांगली बॅटिंग करताना आपण पाहायला मिळालं. या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये धावांचं योगदान इथे मिळालं. बघता बघता धावा धाबलकर 13च्या घरामध्ये इथे पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र आणखीन एक मस्त फटका, षटकार पावणीच्या दिशेने अर्थात अतिथी कशाच्या वर लॉंग ऑनला आला, एक गगनभेदी षटका, 6 धावा. एकोणीस धावा धाबलकावर इथे आल्यात. पहिल्या षटकाचे अजून काही चेंडू बाकी असताना 2 चेंडू बाकी आहेत, 1 षटकार 2 षटकारी चौकारच्या मदतीने सुजित आक्रमक फंडाच तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा वळूया. यावेळी मात्र पाहणार आपण पंचांकडे. यावेळी मात्र तिरका कटाक्ष टाकला, पंचांनी देखील आव्हान स्वीकारलं. सोयीचा इशारा, 20 धावा धाबलकावर. 20 धावा धाबलकावर इथे आल्यात. 68च्या लक्षाचा पाठलाग, 48 धावांची गरज या ठिकाणी आपण पाहायला मिळाले. विश्वकर्मा कंस्ट्रक्शन ज्या संघासमोर तब्बल 13.60 प्रति षटक, 68 धावांची गरज असताना आता मात्र अजूनही चेंडू बाकी. पहिल्या षटकात धावा आल्यात त्या 20 धावा धाबलकर आल्यात. 48 धावांचं अजूनही लक्ष. बोलूया आपण मैदानाकडे. यावेळी कर्णधार आपल्या गोलंदाजाला कानमंत्र त्याने दिले. फलंदाज इथे तयार नाहीये, त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांनी दर्शवले या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चेंडू नाहीये. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यज्ञेश पुढचा चेंडू. यावेळी हा चेंडू पाहिला, अर्थात पुन्हा एकदा स्वैर. या षटकात तब्बल 3 चेंडू आपण पाहायला मिळाले. हे स्वैर म्हणजे 9 चेंडूंचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडूचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल.
चेंडू टाकले त्यांनी तब्बल 4 चेंडू सैर फेकले, माफ करा 10 चेंडूंचं षटक इथे पाहायला मिळेल. यज्ञेश, महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतात यावेळी खेळाडूंनी चोकून दिलं होतं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडूला अडवला आणि तो चेंडू सीमापार जाऊ शकला असता. एक धावेचं आणखीन एक योगदान धापलकात पुन्हा एकदा वाढलं आणि एकूण धावा धापलकर येऊन पोहोचतात त्या 22 धावा. एक चेंडू या षटकातला अजूनही बाकी आहे. मागडे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली फलंदाजी अर्थातच तुम्ही पाहता ते सुजितच्या माध्यमातून 2 षटकार, एक चौकाराच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 17 धावांचं योगदान इथे दिलंय. अंतिम चेंडू असेल या षटकामधला 10 चेंडूंचं हे षटक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं 11 चेंडूचं षटक देखील फेकलं गेलं भारतीय संघाचा गोलंदाज अर्शदीप याच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळेल. उंची दिली होती चेंडूला, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पहिल्या षटकात 22 धावा, षटक पूर्ण होते. 22 धावा येतात आणि आता मात्र 24 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 24 चेंडू 46 धावांची गरज इथे समोर असणार आहे. ह्या अशा मागणी षटक इथे पाहायला मिळाले. ते गोलंदाज यज्ञेश त्यांनी तब्बल धावा खर्च केला त्या 22 आणि समीकरण थोडंसं निश्चित सोपं झालं. परंतु या ठिकाणी आपण पाहणार आहोत नवीन षटक घेऊन गोलंदाज चिंतन गोरेगावकर, एक उत्कृष्ट अर्थातच चांगले गुणलेखक, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि ज्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये अर्धशतक 51 धावा कालच्या दिवसात लागल्या गेल्या होत्या. खेळताना 51 धावा अर्धशतकवीर म्हणून निश्चित योगदान आहे. पाहूया अष्टपैलू खेळाडू आहेत, एक चांगले निश्चितच गुणलेखक स्कोरर म्हणून त्यांची भूमिका या स्पर्धेसाठी पाहिल्या. स्वतः आयोजन क्षेत्रात आयोजकांमध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. तेच गोलंदाज यावेळी येतात. मात्र यज्ञेशचं षटक मात्र महागडं ठरलं. त्यांनी तब्बल 22 धावा इथे खर्च केल्या. त्यामुळे उर्वरित गोलंदाजावर पुन्हा एकदा दडपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. वही आपण गोलंदाज चिंतन गोरेगावकर आणि समोर मात्र असेल फलंदाज यावेळी सुजित. 17 वैयक्तिक धावसंख्या खेळतोय सुजित. पहिला चेंडू या षटकातला असेल. 10 ते 12 पर्यंत चिंतन गोलंदाजीसाठी सज्ज झाले. चिंतन गोरेगावकर यांचा हा पहिला चेंडू यावेळी मात्र आपण पाहतात शेतेशकाय चेंडूवर इथे मात्र वाईडिश लॉंग ऑन लाईक सुरेख झेल घेतला आणि हा खेळाडू स्वस्तिक जो कधीही झेल सोडत नाही. योगेश अग्रवकर वरसोली यांचं एक गीत आपण गाणं ऐकलं, कोळी गीत, ज्याला महाराष्ट्र भूषण हे पारितोषिक अलिबाग तालुक्यातल्या अलिबाग शहरापासून 4 किलोमीटर दूर असणारं वरसोली गाव. योगेश अग्रवकर अतिशय सुरेख असे गीतकार गायक आपण पाहायला मिळाला. तर या ठिकाणी पाहिजे आपण पहिला फलंदाज मैदानातून परतला. बाद होते फलंदाज या ठिकाणी सुजितची खेळी मात्र इथे समाप्त झाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर आणि पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये चिंतन गोरेगावकर याला यश. चेतन सजवतोय पुन्हा एकदा. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर येतोय. ऑफ साईडला जर आपण या ठिकाणी पाहिलं शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं गेलं आहे. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. त्याच्यामध्ये शॉर्ट फाईन लेग आपण पाहतात, एक स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक वाईडिश लॉंग ऑन. ही रचना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चिंतन मयूरसाठी पुढचा चेंडू यावेळी भिरकावलाय त्याच दिशेला, पण इथे मात्र शेतीशेत ओमानीजी त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला. वाईडिश लॉंग ऑनला आलेला एक सुंदर फटका, षटकात साधावा. मयूरने षटकारांनी या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनला षटकाराने आपलं खातं उघडलं. 28 धावा दाखलकडे आल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी माता अप्परकट वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडू खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमापार येतोय. चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून धावा दाखल करत येतात त्या 32.
सुंदर फलंदाजी मयूरच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग या अप्पर कटसाठी फार मोठे प्रसिद्ध खेळाडू भारतीय संघाचे पाहायला मिळाले आणि या ठिकाणी त्याच पद्धतीने हा चेंडू मात्र खेळला 32 धावा दाबलकावर. 21 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे समोर. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण या ठिकाणी पाहतात. अर्थातच विश्वकर्मा कंस्ट्रक्शन संघ खूप चांगलं योगदान दाभोलकर इथे नोंदवतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली, पहिल्या षटकात 22 धावा यज्ञेशनी खर्च केल्या, अर्थात त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी दुसऱ्या षटकात देखील दिलं जातोय. अकुट्याबाचा पुन्हा चेंडू, इथे मात्र चौकार, पॉइंट मधून चेंडू गेला सीमा पार, चौकार 4 धावा आणि बघता बघता धावा दाभोलकर येऊन पोहोचल्या 36. अडसष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करताना दाभोलकर धावा येतात त्या 36. त्यामुळे आता 32 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण पाहायला मिळतात. खरं तर चिंतन गोरेगावकर हा अष्टपैलू खेळाडू, काल फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्यापासूनच पहिला चेंडू आपण पाहिलं विकेट निश्चित घेतली पहिल्या चेंडूवर, पण फलंदाजांनी दडपण घेतलं नाही. षटकार, चौकार आणि चौकार असे तब्बल या षटकात तुम्ही पाहिलं तर 14 धावा या ठिकाणी आल्यात 4 चेंडूंमध्ये. वळी या मैदानाकडे यावी सरळ बॅटने खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षण चेंडू येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. आमच्या गुणलेकरांनी सांगितलं हा खेळाडू जो आहे तो अर्थातच स्वस्तिक, जो कधी झेल सोडत नाही आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहायला मिळाला. इथे दुसरा क्षेत्ररक्षण असता तर चौकार निश्चित झाला असता, पण त्याने मात्र पाहिलं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, फक्त एका धावेचं योगदान इथे मिळालं. 34 धावा दाभोलकावर, 38 2 धावा दाभोलकावर काढल्यात, 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते मयूरला. 38 पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, चेंडू इथे चांगला होता, पंचांकडे दाद मागितली गेले, पण या पाहिलं महाराष्ट्रचे हे क्रिकेट पंच इथे आपण पाहिलं शरीराला खांद्याला स्पर्श इथे निश्चित बॉल चेंडूचा झाला असेल, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं योगदान इथे नाही आहे. आणि आता अशा प्रकारे हे षटक मात्र समाप्त झालं. ते चिंतन गोरेगावकर याचं एकूण धावा दाभोलकर आल्यात 38, येणारी 3 षटकं बाकी आहेत. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 38 धावा दाभोलकावर, म्हणजे 30 धावांची आता गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या चिंतने, पहिल्या षटकात 22 आणि या षटकात आपण विचार केला तर 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये 12चं अंतर, 38 धावा दाभोलकर आल्यात. दोन्ही षटकांचा विचार केला 16 धावा या षटकात आल्या, त्यामुळे दोन्ही षटकं महागडी षटकं इथे पाहायला मिळाली. आता आपण विचार केला तर कोणी जिंकलं नाही, कोणी पराभूत, दोन्ही संघांना समान संधी इथे आहे. पण पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी क्षेत्ररक्षण आहे, कशा प्रकारची फलंदाजी. नवीन षटक घेऊन गोलंदाज शुभम पंचांच्या उजवीकडून, यावेळी मात्र मस्त फटका खेळलाय, लॉंग लेग मध्ये येतोय, यावेळी सुंदर फटका, संजीवनी चौकार, 4 धावा. चौकार आला लॉंग लेग या क्षेत्रामधून आपण पाहायला मिळेल. चौकार येतोय तो दिवेशच्या बॅटमधून आणि आता समीकरण 26 ची गरज आहे. दाभोलकर धावा आल्या त्या 42. यावेळी हलकसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षण चेंडूवर येईल, चेंडूची फेकी ते करेल, एक धाव आणखीन दाभोलकावर नोंदवली गेली. क्रिकेट रसिकांची संपूर्ण लक्ष कोण जाणार सुपर 3 मध्ये, यासाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून, पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या विकेट केलाय, थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, द्विधा मनस्थितीत चेंडूला अडवलंय, चेंडू मात्र थांबला, 1 धावेचं आणखीन एक योगदान. दाभोलकर धावा आल्या 43, 1 धाव इथे मिळाली ती फलंदाज मयूरला. 1 षटकारी चौकाच्या मधून त्यांनी आतापर्यंत 13 धावांचे योगदान दिलं.
दीपेश 4 या धावसंख्येवर. चेंडूला पाहिला, चेंडूला सोडून दिला. आणखीन एक सोयीचा इशारा वाईडच्या माध्यमातून सोयीचा इशारा येतोय. धावफलकात पुन्हा एकदा वाढ झाली ती 44. 68 लक्ष 44 धावा आतापर्यंत धावफलकावर, म्हणजे अजूनही 24 ची गरज आहे. यावी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायलिंगच्या क्षेत्रामधून चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. अर्थात 22चा इशारा, 4 धावांचं योगदान. वीस धावांची अजूनही गरज आहे. 48 धावा धावफलकार इथे पाहायला मिळालं. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना शुभम पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. आणि आणखीन एक स्क्वेअर लेगला मारलेला एक शानदार फटका षटकार. अर्धशतकापुढे धावसंख्या धावफलकार नोंद उगलीस. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि समीकरण आता मात्र बदल. 54 धावा धावफलकात 14 धावांची गरज आहे. हा 54 झाल्या ना. 54 धावा दाबलं करायला अजूनही 14 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना साधारणतः या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतोय विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन. आणि यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. शेतशेच्या डोक्यावरून लॉंग आपल्याला आणखीन एक षटकार. आठ धावांची गरज आहे. धुरंधर म्हणून दिनेशजी चव्हाण सर यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळालं. कारण पंच त्याचबरोबर समालोचक यांनी वेळेवर पोचायला पाहिजे यासाठी त्यांचा तेवढाच प्रयत्न दिनेशजी चव्हाण सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र 8 धावांची फक्त गरज आहे. एकतर्फी सामना ज्याचं निश्चित वर्णन आपण या ठिकाणी करू शकतो. धुवाधार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. यावेळी मात्र दीपेश आणि मयूर याच्या माध्यमातून. दीपेशने षटकार मारल्याबद्दल या ठिकाणी 200 रुपयाचा पारितोषिक राम शिगवण सरांच्या माध्यमातून येत आहेत. यावेळी मात्र अपरकटच्या माध्यम चेंडू केला. आणखीन एक सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो. 4 धावांचे योगदान. आता मात्र फक्त 4 धावांची गरज. नक्कीच छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग या ठिकाणी निश्चित गाजली, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली. आणि आता मात्र 4 धावांची फक्त गरज. चौकार आला. 4 धावांची ते गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं चिंतन या ठिकाणी आपण पाहतात गोलंदाज आहे. पंचाच्या डावीकडून पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र झेल पकडू शकला. 1 धाव आणखीन धावफलकावर. 3ची गरज. 3 धावांची गरज. 65 धावा धावफलकावर. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सहजगत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन संघाने सुपर 3 मध्ये जाणारा हा पहिला संघ इथे आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा संघ आपण पाहायला मिळेल. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी मात्र हा चेंडू मात्र निश्चित पाहताय हा 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. दुसरी धाव देखील इथे पाहतात थोडंसं मिसफिल्ड. आणि या ठिकाणी मात्र हा सामना सोयीच्या माध्यमातून आणि या 2 धावांमध्ये जिंकलाय. विश्वकर्मा कन्स्ट्रक्शन संघ हा विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. शिव मेडिकल या संघाला देखील आपण आभार व्यक्त करूया. त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा सामना 4थ्या षटकात समाप्त झाला. पाच मिनिटाचा धन्यवाद डीजे. 5 मिनिटाचा या ठिकाणी विश्रांती असेल. सामना थांबेल आणि बॉल आउट या ठिकाणी केलं जाईल. तर काही रोख प्रादेशिक या ठिकाणी येतात माझ्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून. मयूर यासाठी तब्बल
400 रुपये सुजित